19वा अध्याय आणि 29 वचन आपण वाचलं. 19-29. या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगराचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण केली आणि लोट राहत होता तिथल्या नगरांचा विध्वंस करिता वेळी लोटाला त्या प्रलयातून बाहेर काढले. या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. डोळे मिटूया. या वचनासाठी आपण शक्य असेल आपल्या जागेवर उभ्या राहूया आणि वचनासाठी 2 मिनिटं हालेलुया. वचनासाठी आपण मनाची हृदयाची अंतकरणाची तयारी करूया. आपले सर्व विचार बाजूला काढूया आणि प्रभूच्या वचनाकडे लक्ष मन आपली बुद्धी विचार केंद्रित करूया. आपल्या कानाला हात लावून म्हणा की परमेश्वर माझे कान उघड, तुझे मी वचन ऐकण्यासाठी माझ्या आपलं कान उघड. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा की परमेश्वर तुझ्या वचनाचं बीज माझ्या हृदयात मिळते आणि त्याचं 100 पट ठीक फळ माझ्या जीवनात उदांत करण्यात परमेश्वर वचन बाप्पा तू प्रत्येकाला आशीर्वाद अमुक माझ्या सुद्धा पण शब्द तुझ्या असू दे. त्या मुखाला काढायला आमच्याकडे तू स्पर्श कर परमेश्वरा. असं उघडेपणा दोष शपथ अशक्तपणा त्या अर्थाने झाकून टाकतो. बाप्पा अमुक माझ्या सुद्धा शब्द असू दे. आणि या वचनाचा वेळ प्रत्येकाला आशीर्वाद कर. वचनाच्या विरोधात कार्य करणारे सर्व सैतानाची दुरात्मा नासून येशू ख्रिस्तांना आम्ही बांधून टाकतो. हालेलुया. ही प्रार्थना विनंती नासून येशू ख्रिस्ताच्या गोड कोणी तुला तेलमय ऐकून मान्य करतो. आमेन. बसत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मला तुम्हाला आज एका व्यक्तीविषयी बोलायचं आहे. एका व्यक्तीच्या जीवनातून बोलायचं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे लोट. लोटाविषयी शक्यतो जास्त कोणी सांगत नाही. लोटाविषयी जास्त बोललं जात नाही. पण मला त्या व्यक्तीविषयी एका देवाने प्रेरणा दिलेली आहे या महिन्यासाठी. गुरुवारी कोण होतं? गुरुवारी कोणीच नव्हतं. काळासाहेब प्रेज लॉर्ड. आणि गुरुवारी जे काय वचन दिलं होतं प्रेषित 18वा अध्याय 9-10 वचन की जेव्हा कठीण काळ येतो, कठीण काळामध्ये जेव्हा आपण विश्वासाचं जीवन जगत असतो, कठीण काळामध्ये जेव्हा आपण साक्ष सांगत असतो, कठीण काळामध्ये जेव्हा आपण देवाची भक्ती करत असतो, कठीण काळामध्ये जेव्हा आपण देवाचं वचन गाजवत असतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येऊन तो आपली बाजू घेतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शक्ती सामर्थ्य देतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला उपदेश देतो किंवा आपल्या बाजूने तो उभा राहतो. हे आपण गुरुवारी सभेला पाहिलेलं आहे. प्रेषित 18वा अध्याय 9-10 वचन तुम्ही नंतर वाचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याच अनुषंगानं ज्यावेळी मला लोटाच्या जीवनाविषयी काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. प्रेज लॉर्ड. आणि उत्पत्ती पुस्तक जर पाहिलं, त्याचा अभ्यास केला, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अब्रामास परमेश्वराने पाचारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. आणि परमेश्वराने अब्रामास दर्शन देऊन सांगितलं होतं की तू आपला देश आपल्या घरगत्र सोडून मी दाखवीन त्या देशात जा आणि मी तुझी संतती आशीर्वादित करेन. मी तुझ्या संततीच्या द्वारे सर्व पृथ्वी आशीर्वादित करेन. असं अभिवचन परमेश्वराने अब्रामास दर्शन देऊन सांगितलं होतं. आणि लोट हा जो होता तो अब्रामाचा नातेवाईक होता, एक पुतण्या होता. लोटाचे वडील वारले होते, आई वडील वारले होते. ठीक आहे. आणि लोटाला ज्या अब्रामाला मूल नव्हतं, अब्रामाची पत्नी सारा ही वाद होती आणि ते लोटाला एका मुलाप्रमाणे ते आपलं वागत होतं. आणि त्यामुळं जेव्हा परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं आणि अब्रामाला सांगितलं की ह्या देशात जा, मी दाखवेन त्या देशात जा, तेव्हा अब्राम निघाला आणि त्याने आपली पत्नी आणि लोटा व पुतण्या, त्याला मुलाप्रमाणे होता, त्याला स्वतःचं मूल नव्हतं, तो घेऊन निघाला. मग थोडक्यात लोटाविषयी सांगायचं म्हणून मी या गोष्टी सांगत आहे. आणि जेव्हा अब्राम आणि लोटा निघाले तेव्हा काय झालेलं आहे, 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांच्याकडे पुष्कळ गुरढोरे झालेली आहेत.
प्रेज लॉर्ड. आता जसं संपत्तीचं गणित हे तुमच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीवरनं, तुमच्याकडे असलेल्या वाहनांवरनं ठरवलं जातं की तुम्ही किती श्रीमंत आहात. बरोबर. कुणाकडं थार असेल तर तो फार श्रीमंत व्यक्ती म्हटला जातो. बरोबर. कुणाकडे बंगला असेल, गाडी असेल, अनेक गाड्या असतील तर त्याची श्रीमंती त्या बंगला गाडी यावरून ठरवली जाते. तसं त्या काळी अब्रामाच्या काळी त्यांची श्रीमंती त्यांच्याकडे असलेल्या गुराढोरांवरनं ठरवण्यात यायची. आणि जेव्हा अब्राम आणि लोटा निघाले तेव्हा त्यांची गुराढोरे पुष्कळ वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्ती 13व्या अध्यायामध्ये. आणि त्या गुराढोरांवरनं, त्यांच्या गुराख्यांवरनं त्यांच्यामध्ये थोडे वाद झाले. आणि वाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्ती 13व्या अध्यायाचं एक वचन वाचूया. तुम्हाला जे विषय आहे ते विषय समजेल. उत्पत्ती 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो काय झालेलं आहे. उत्पत्ती 13व्या अध्यायामध्ये की दोघांचे जे वाद झालेले आहेत तेव्हा काय झालेलं आहे. अब्राम म्हणत आहे की तू उजवीकडे जा. लोटाला म्हणत आहे. अब्राम आणि लोटा यांच्या गुराख्यांची, त्यांच्या गुराढोरांवर वाद झाल्यानंतर अब्राम लोटाला म्हणत आहे की आपण वाद करण्यापेक्षा आपण वेगळे होऊया आणि तू डावीकडे जा म्हणजे मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे जा म्हणजे मी डावीकडे जाईन. बरोबर. हालेलुया. मग आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्ती 13व्या अध्यायामध्ये की वचन वाचा. उत्पत्ती 13व्या अध्याय त्यातील 7वं वचन होतं. उत्पत्ती 13:7. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुरांची संख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिजी यांची वस्ती होती. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर मजपासून विभक्त हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपले दृष्टी फेकून यार्देनीचे सर्व तळवट पाहिली. तो तिथे सर्वत्र महापूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गोमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोरापर्यंतचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा, मिसर देशासारखा होता. मी काय सांगत आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला समजावा यासाठी सांगत आहे की लोटा हा अब्रामाचा पुतण्या होता. आणि जसा अब्रामाला पाचारण झालं तसा तो लोटा आणि अब्राम जेव्हा निघाले आपल्या देशातून तेव्हा त्यांच्यात वाद झाल्यामुळे ते वेगळे झाले. आणि लोटाने काय केलेलं आहे, सदोम गोमोराची भूमी आपल्यासाठी, आपल्या गुराढोरांसाठी निवडलेली आहे. आणि तो सदोम गोमोराचा जो प्रदेश होता तो परमेश्वराच्या बागेसारखा दिसत होता. बरोबर. एकदम सुंदर दिसत होता. एकदम बाग कशी असते आणि परमेश्वराची बाग एकदम हिरवीगार. 23:2 दिलेला आहे. तो आम्हाला हिरव्याचा तोडात बसेल. आणि हिरव्यागार बागेसारखा तो प्रदेश होता. तो सदोम गोमोराचा प्रदेश होता. जी जागा, जो देश लोटाने स्वतःसाठी व स्वतःच्या गुराढोरांसाठी निवडला होता. आणि साहजिकच होतं, कारण की त्या काळी गुरेढोरे होते म्हणजे कुणी पण कशाची निवड करणं, जिथं गवत जास्त आहे, जिथं हिरवळ जास्त आहे. बरोबर. जिथं आपल्या गुराढोरांना खाण्यासाठी, त्यांना पिण्यासाठी पाण्याची मुबलकता आहे, तोच प्रदेश कुठलाही मेंढपाळ किंवा कुठलाही गुराखी बरोबर निवडणार. आणि तसंच लोटांनी निवड केलेली आहे त्या सदोम गोमोराची. पण सदोम गोमोराविषयीची साक्ष काय होती की सदोम गोमोरातील लोक हे फार दुष्ट, फार अधार्मिक होते. आणि त्यांचं अधार्मिकपणा किंवा त्यांचा दुष्टपणा इतका वाढला होता की तो परमेश्वरापर्यंत पोहोचला.
हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला हे सर्व पार्श्वभूमी सांगत आहे की आपल्या मूळ वचनाशी ह्या गोष्टी संबंधित आहेत. आणि मग काय झालेलं आहे मला लोटाच्या युगातून तुम्हाला सांगतो. जरी लोटा हा धार्मिक होता, प्रेज लॉर्ड, लोटा हा धार्मिक होता. लोटाविषयी वचन आपण वाचूया. एक वचन होतं दुसऱ्या त्यातलं 2 अध्याय 7 ते 9 वचन. ह्या वर्षी वाचून आपण पुढे जाऊया. 2 प्रश्न. 2 अध्याय 7 आणि 9 वचन. 7 ते 9 वचन. पुन्हा मिळाला सर्वांचा. दोन त्यातल्या 2 7 ते 9. मला लोटाच्या जीवनातून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि धार्मिक लोकांच्या कामतूर वर्तनाने आणि त्रासलेल्या धार्मिक लोट याची सुटका केली. तो धार्मिक मनुष्य त्याच्यामध्ये राहत होता तेव्हा त्याची अधार्मिक कृत्ये पाहून व ज्ञान विषय ऐकून त्याचा धर्मशील जीव दिवसेंदिवस कासवीस होत होता. भक्तिमान लोकास परीक्षेतून सोडविणे व धार्मिक लोकास शिक्षण भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे प्रभूला कळते. विशेष लूक 17 अध्याय आणि 28 आणि 29 वचन पण वाचूया. लूक 17 अध्याय 28 आणि 29 वचन. मला लोटाविषयी मला थोडक्यात वचन वाचून मला पुढे जायचं आहे. आणि लोटाविषयी समजण्यासाठी ही वचन प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे लोटाविषयी. लूक 17 अध्याय 28 आणि 29 वचन. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याचप्रमाणे होईल. म्हणजे ते खातपीत विकत घेत होते, लावणी करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदम गोमोरातून निघाला त्या दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची दृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. प्रेज लॉर्ड. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया, मूळ वचनाकडे येऊया. की जे आपण वचन वाचणार की जेव्हा परमेश्वराने त्या सदोम गमोराचा दुष्टपणा पाहून त्याचा नाश करण्याचं योजना आणि तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे, एक योजना केलेली आहे. त्यांनी देवदूत पाठवून लोटाची आणि लोटाच्या कुटुंबियाची त्या सदोम गमोरातून मुक्तता केलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला लोटाच्या जीवनातून तुम्हाला काय सांगायचं की ज्या लोटाविषयी प्रभू श्री ख्रिस्ताने साक्ष दिलेली आहे, ज्या लोटाविषयी पेत्र पण साक्ष देत आहे की तो धार्मिक व्यक्ती होता पण तो कुठं राहत होता. प्रेज लॉर्ड. तो धार्मिक व्यक्ती होता पण तो कुठं राहत होता. सदोम गमोरा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला काय सांगायचं आहे. परमेश्वराने उत्पत्ती 19 अध्याय आणि 29 वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की देवाने सदोम गमोराचा नाश करण्यापूर्वी लोटाची सुटका केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण की लोटा धार्मिक व्यक्ती होता. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तुमची आमची सुटका देखील प्रभू येशू ख्रिस्त लवकरच करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही असं समजू नका. तुम्ही असं समजू नका की एवढं चर्चला येत आहे, मी प्रार्थना करत आहे, मी बायबल वाचत आहे, मी देवाच्या वचनानुसार जीवन जगत आहे, पण तरी देखील माझ्यावर ही संकट का. प्रेज लॉर्ड. लोटाविषयी सांगितलं आहे की लोटाचा जीव कासावीस होत होता. बरोबर वचन वाचलं होतं. काय होत होतं. लोटाचा जीव कासावीस होत होता. लोटाविषयी पहा. जरी तो धार्मिक होता जर उत्पत्ती 19 अध्याय तुम्ही पुढे वाचा. वेळाभावी ती सर्व वचनं आपण वाचू शकत नाही. लोटाविषयी जर पाहायचं असेल तर उत्पत्ती 19 अध्याय पुढे वाचा. वेळेला लोटा हा त्या सदोम गमोरामध्ये एक न्यायाधीशाचं काम करत होता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला मोठा न्यायाधीश म्हणून
सदोम गोमोरातील लोक त्याची कुचेष्टा करत होते. तू मोठा न्यायाधीश झालायस का असं त्याच्याविषयी कुचेष्टेने म्हणत होते. जसंच प्रभू श्रीख्रिस्ताविषयी आपण पाहिलं की त्याला ते चोर प्रभू श्रीख्रिस्ताच्या आजूबाजूला जे होते ते चोर त्याची निंदा करून म्हणत होते तू देवाचा पुत्र आहेस का. त्याच पद्धतीनं लोटाला देखील तिथले लोक तू काय मोठा न्यायाधीश आहेस का. हालेलुया, प्रेज लॉर्ड. योबाविषयी पण आपण पाहिलेलं आहे मागच्या काळात. योबाला देखील त्याचे 3 मित्र येऊन त्याच्याविषयी दोषावर पावत होते. बरोबर. हालेलुया. आणि मला पण काय सांगायचं की या कठीण काळात जीवन जगत असताना या कठीण परिस्थितीमध्ये, या विरोधाच्या परिस्थितीमध्ये, या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना लोटाप्रमाणे तुमचा जीव कसा विसरू शकतो. प्रेज लॉर्ड. योबाप्रमाणे तुम्हाला तुमच्या मित्रांकडून, तुमच्या कुटुंबियांकडून निंदा प्राप्त होऊ शकते. प्रेज लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्तासारखं तुम्हाला हालाखीचं जीवन जगावं लागू शकतं. प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर असं गेला नव्हता. जेव्हा वधस्तंभावर जायची वेळ आली होती तेव्हा गेट शेमनी बागेमध्ये जाऊन तो अत्यंत विवळ होऊन त्यांनी रडून प्रार्थना केली होती 3 वेळा, 3 तास. प्रेज लॉर्ड. असंच तो वधस्तंभावर खेळायला गेला नव्हता. आणि मला तुम्हाला काय सांगायचं ह्या उदाहरणावरनं, या लोटाच्या जीवनातून, जरी लोटा हा धार्मिक होता तरी तो अधार्मिक लोकांमध्ये राहत होता आणि त्याच्यामुळं त्याचा जीव कासावीस होत होता. पण त्याही अवस्थेत तो धार्मिक व्यक्तीचं जीवन जगत होता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि मला ह्या वचनातून हेच सांगायचं आहे की जसं योब आपण पाहिलेलं वाचन योब 19:25 बरोबर वाचत वचन योब 19:25 पुस्तकाला आपण हे वचन वाचलेलं आहे. पण आता आणखी एकदा वचन वाचलं योब 19:25. तुम्हाला काय सांगायचं लोकांच्या जीवनात. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अति पृथ्वीवर उभा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि इथं आपण पाहिलेलं आहे मागच्या आठवड्यात की योबाच्या जीवनात देखील फार दुःख आलेलं आहे, संकट आलेलं आहे, आजार पण आलेला आहे. पण योग म्हणत आहे की मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे आणि तो अंतिम पृथ्वीवर उभा आहे आणि तो मला सोडवेल. आणि इथं आपल्याला लोटाच्या जीवनातून तेच पाहायला मिळतं. जरी लोटाचा जीव कासावीस होत होता, जरी लोट हा धार्मिक होता आणि अब्रामाने देखील त्यासाठी प्रार्थना केलेली आहे. ते वचन होतं 18 अध्याय 30 वचन. 18 अध्याय 30 वचन. अब्रामाने काय प्रार्थना केलेली आहे. 18 अध्याय 30 वचन. मग तो म्हणाला मी बोलतो त्याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित किसच आढळले तर तो म्हणाला मला किसच आढळले तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला पहा मी प्रभूशी बोलण्याचा इया करीत आहे. येथे 30 आढळले तर तो म्हणाला 20 आढळले तर त्या 20करिता मी त्याचा नाश करणार नाही. तो म्हणाला प्रभूला राग न यावा मी आणखी एकदा बोलतो. तेथे 10 आढळले तर तो म्हणाला 10 आढळले तर मी त्या 10करिता त्याचा नाश करणार नाही. मग अब्रामाशी संभाषण समाप्त होताच परमेश्वर निघून गेला आणि अब्राहम आपल्या स्थायी परत आला. आणि जर तुम्ही 18 अध्याय 23 वर्षापासून पुढे पाहिलं तर अब्राहमाने अब्राहम परमेश्वराजवळ म्हणत आहे की तू गुंचनांबरोबर धार्मिकाचाही संवाद खराच करणार आहेस काय. बरोबर. अब्राहमाने परमेश्वरासोबत प्रार्थना केलेली आहे. जरी तो लोटासाठी प्रार्थना करत आहे पण तो लोटाचं नाव घेत नाही आहे. घेतलं का या पूर्ण प्रार्थनेमध्ये लोटाचं काय म्हणलेलं आहे. धार्मिक
धार्मिक हा शब्द इथं वापरण्यात आलेला आहे. आणि आम्हाला माहीत होतं की लोटा तिथं आहे आणि लोटासाठी तो प्रार्थना करत आहे, पण परमेश्वरासमोर तो प्रार्थना करताना तो लोटाचं नाव घेत नाही आहे. तो म्हणत आहे ते धार्मिकाचा तू संवाद करशील काय वाक्यांचा नाश करताना. कारण की आम्हाला कळलं होतं की परमेश्वर सदम गमराचा नाश करणार आहे त्यांच्या पातकांमुळे. आणि तेव्हा अब्राम ही प्रार्थना करत आहे की तू खरंच धार्मिकाचा नाश करणार आहेस. आणि त्यांनी 6 वेळा प्रार्थना केलेली आहे. जर 50 असतील तर, 40 असतील तर, 10 असतील तर, 20 असतील तर, बरोबर. तर परमेश्वर म्हणत आहे की एक जरी धार्मिक सापडला तरी मी त्या भूमीचा नाश करणार नाही. प्रेज लॉर्ड, हालेलुया. उत्साहित वापरायला वचन तुमच्या आमच्यासाठी आहे. जरी कदाचित तुमचा जीव त्या लोटाप्रमाणे कासवत होत असेल, जरी तुमचा देह त्या योगाप्रमाणे शीण झालेला असेल, जरी तुम्ही प्रभू श्री ख्रिस्ताप्रमाणे त्या गेतशेमनी बागेमध्ये व्याकुळ झाल्यासारखी प्रभू श्री ख्रिस्तासारखी तुमची परिस्थिती झालेली असेल, पण आज परमेश्वराचं अभिवचन आलेलं आहे की परमेश्वर तुमचा नाश होऊ देणार नाही. हालेलुया. आता आता असं समजू नका की मला काय मरण येणार नाही. प्रेज लॉर्ड. नाश होणार नाही. प्रेज लॉर्ड. मरण हे प्राप्त आहे, मरण होणं हे प्राप्त आहे, पण नाश होणार नाही. याविषयी देवाचं हे वचन आहे की जेव्हा परमेश्वर नाश करेल त्यावेळेस तो तुमची सुटका अवश्य करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उल्हास खडकी त्या सदम गमराचा जेव्हा नाश केला तेव्हा परमेश्वरांनी देवदूत पाठवून लोटाला लोटाच्या कुटुंबियाला ओढून बाहेर काढलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कसं काढलेलं आहे? देवदूत पाठवून ओढून, असंच नाही, ओढून ओढून काढलेलं आहे. माझं ते वचन लूक माझं पुस्तक 19वा अध्याय आणि 17वं वचन. लूक 19:17. मला तुम्हाला लोटाच्या जीवनात काही गोष्टी सांगायच्या आहेत. लूक 19:17. सॉरी, उत्पत्ती 19:17. उत्पत्तीचं पुस्तक 19वा अध्याय आणि 17वं वचन. जेव्हा देवदूत आले लोटाला हात धरून बाहेर काढलेला आहे. उत्पत्ती 19:17. त्यास बाहेर आणल्यावर देवदूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, माग पाहू नको व तळवटी कुठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तू भस्म होशील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला काय सांगायचं की लोटासाठी परमेश्वराने देवदूत पाठवले आणि त्याला धरून त्यातून बाहेर काढलं आणि त्याला काही सुटण्यात दिलं. जसं आपण देवाच्या प्रार्थनेमध्ये पाहिलेलं आहे, जसं प्रभू श्री ख्रिस्ताने पौलास दृष्टांतात संदेश देऊन सांगितलं, या कठीण काळातही तू भिवू नको, थांबू नको, तसंच सूचना इथं देवदूताने त्या लोटाला आणि लोटाच्या कुटुंबियांना दिलेल्या आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय सांगितलेलं आहे? मागे बघू नको, थांबू नको, पळत जा. आणि आपल्याला काय करायचं आहे? जी धाव आपल्याला दिलेली आहे त्या धाव्यावर आपल्याला धावायचं आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला मागे पाहायचं नाही आहे, आपल्याला थांबायचं नाही आहे, जरी कठीण परिस्थिती आहे. प्रेज लॉर्ड. जरी कठीण परिस्थिती आहे, जरी आपण अधार्मिक लोकांमध्ये राहत आहोत, नोहाच्या काळाप्रमाणे, लोटाच्या काळाप्रमाणे, प्रेज लॉर्ड, प्रभू श्री ख्रिस्ताच्या काळाप्रमाणे, तरी देखील आज आपल्याला अभिवचन आलेलं आहे की परमेश्वर ज्या भूमीचा नाश करते वेळी तो तुम्हाला त्या संकटातून, त्या नाशातून तुम्हाला बाहेर काढतो. हालेलुया. आपल्याला एकच करायचं आहे, थांबायचं नाही आहे, मागे पाहायचं नाही आहे, जी धाव आपल्याला देऊन दिलेली आहे. प्रेज लॉर्ड. बिबी 12वा अध्याय 2रं वचन म्हणतात, शेवटचं वचन. बिबी काय स्पष्ट 12वा अध्याय 2रं वचन. तो थांबत आहे. शेवटचं वचन. कठीण काळामध्ये काय आपल्याला करायचं आहे? इब्री 12:2. प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे? पाहून इब्रीकराच्या मंडळीस काय सांगत आहे? इब्री 12:2. आपण आपल्या विश्वासाच्या उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहता असावे,
त्यात पुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ व आणून आणून वधस्तंभ सण केला आणि तो देवाचा राज्य सणाच्या उजवीकडे बसला आहे. पहिलं वचन साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण ही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धावावे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इथं पौल इब्रिकाच्या मंडळीत सांगत आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं उदाहरण घेऊन की जो प्रभू श्री ख्रिस्तासमोर आनंद होता त्यासाठी त्याने जी काय त्याला धाव नेमून दिली होती, जे काय वधस्तंभाचं खेळणं होतं, जी काय देवाची योजना होती, इच्छा होती, ते आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि तेच अभिवचन, तेच वचन पौल इब्रिकाच्या मंडळीत सांगत आहे की तुम्हाला जे धाव दिलेले आहे त्या धावेवर तुम्ही धावलं पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जेव्हा लोटाला बाहेर काढलं त्या देवदूताने देखील त्या लोटाला तेच सांगितलं की तुम्हाला जी धाव दिलेली आहे त्या धावेवर धावा, थांबू नका, मागे पाहू नका. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर मागे पहा तर तुमचा नाश होईल. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, मी माझं बायबल बंद केलेलं आहे, मी क्लोजिंग भाग सांगत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, इतकं अब्रामाने प्रार्थना केलेली असताना, इतकं परमेश्वराने देवदूत पाठवून लोटाच्या कुटुंबाची सुटका केलेली असताना पण काय झालेलं आहे, देवदूताने सांगितलेलं असताना देखील थांबू नका, मागे पाहू नका. हे काय झालेलं आहे, लोटाच्या बायकोने मागे पाहिलं, ती थांबलेली आहे. मला काय सांगायचं, मी माझं बायबल बंद केलेलं आहे, मला तुम्हाला काय सांगायचं. लोटाच्या लोटा धार्मिक व्यक्ती आणि त्या लोटास मी एवढा जीव कासावीस होत असताना देखील त्याने आपलं धर्माचरण जगणं त्यांनी सोडलं नाही. त्यांनी लोकांचा न्याय करणं सोडलं नाही. लोकांना सांगणं न्यायाधीशाचं काम काय असतं की बाबा हे वाईट आहे, हे चांगलं आहे, बरोबर. आणि आपण देखील जगाचा एक दिवशी न्याय निवाडा करणार आहोत, बरोबर. इब्रिकाच्या पुस्तकामध्येच ते वचन आहे की आपण जगाचा न्याय निवाडा करणार आहोत, आपण जगाचे न्यायाधीश होणार आहोत एका काळी भविष्यामध्ये. आणि तेवढ्या धार्मिक लोकांमध्ये राहत असताना देखील, जीव कासावीस होत असताना देखील लोकांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला की तरी देखील तो त्यांनी आपलं धार्मिक जीवन जगणं सोडलं नाही. हालेलुया. योबाच्या जीवनातून आपल्याला काय पाहायला मिळतं, एवढे संकट आले, आजार आले, तरी त्यांनी आपल्या प्रभू आपल्या देवाला सोडलं नाही किंवा देवावर विश्वास ठेवणं सोडलं नाही की माझं उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्तावर एवढं हालापेष्टाचे संकटातून, वधस्तंभातून, एवढा लज्जास्पद वधस्तंभ त्याला सहन करावा लागला, तरी देखील त्याने आपली धाव पूर्ण केली. देवाची इच्छा त्यांनी पूर्ण केली. मला तेच सांगायचं की देवदूतांनी जो संदेश दिला लोकांना, तेच आपल्याला फॉलो करायचं आहे. थांबायचं नाही, मागे पाहायचं नाही. तर जे देवून दिलेली धाव आहे त्या धावेवर धावायचं आहे, तरच आपल्या नाशापासून बचाव होईल. परमेश्वर त्या तुम्हाला आशीर्वाद देतो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. हालेलुया. 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 धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. बापा धन्यवाद. बापा, जरी आम्ही आधार्मिक लोकांमध्ये राहतो, जरी आमचा जीव कासावीस होत आहे, ते जीवन जगत असतात, तरी देखील तुझं अभिवचन आहे की मी सगळं तुम्हाला सोबत आहे. हालेलुया. त्या लोटाला जरी तो सदोममध्ये राहत होता, जरी तो आधार्मिक लोकांमध्ये राहत होता, आणि जरी परमेश्वराने त्या सदोम गमराचा नाश करण्याचं योजना होतं, पण लोटा तिथं राहत असल्यामुळे त्याने अब्रामाची आठवण ठेवून त्या लोटाला त्या नाशातून, त्या जलप्रलयातून, त्या अग्निगंधकाच्या जो विनाशाचा प्रलय झाला त्या प्रलयातून त्या लोटाच्या कुटुंबाला बाहेर काढलं. देवदूत पाठवून त्याला धरून, ओढून, काढून, त्याला काही सूचना देऊन त्याला लोटाला बाहेर काढलं. आणि या अभिषेकाने त्या लोटाच्या जीवनातून त्याला एकच शिकायला मिळतं की जरी आजची परिस्थिती कठीण आहे, जरी आजूबाजूची परिस्थिती फार पापाने, अधार्मिक लोकांनी आपण घेरलेलो आहोत, जरी आज आपल्याला निंदा, अपमान, छळ यातून जावं लागत आहे, तरी देखील या कठीण काळात, या शेवटच्या काळात आपल्याला त्या
योगाप्रमाणे लोटाप्रमाणे प्रभू श्री ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला जी नेमून दिलेली धाव आहे त्या धाव्यावर धावायचं आहे. हालेलुया. ते सहन करायचं आहे. आणखी जर आपण ते सहन केलं तरच लोक आपल्याला धन्य म्हणतील. कारण की याकोबाचे पत्र 5 ते 12 वाजता दिलेलं आहे. योगाच्या धीराविषयी तुम्ही ऐकले आहे आणि ज्यांनी सहन केलं त्यांना धन्य म्हणलेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताविषयी आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे की ज्यांनी ते ज्या प्रभू श्री ख्रिस्तांनी तो वधस्तंभ सहन केला त्यामुळं परमेश्वर त्याला उच्च नाव दिलेलं आहे. आकाशात पृथ्वीवर पृथ्वीखाली तिन्ही युगात त्याला उच्च नाव दिलेलं आहे. आणि प्रियांनो, लोटाविषयी मला सांगा, जरी लोटाविषयी जास्त बोललं जात नाही, जास्त सांगण्यात येत नाही, पण मला आज देवाने त्या लोटाविषयी प्रेरणा दिली की लोटाच्या जीवनातून तू सांग की जरी आज तुम्ही अधार्मिक लोकांमध्ये राहत असला तरी परमेश्वर तुमची आठवण ठेवेल आणि नाश करते वेळी तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. थँक्यू लॉर्ड जीसस. परमेश्वर शिवांक बापा बापा कुणाचाही नाश होईल, कुणाचाही नाश होईल बाबा. तुझी इच्छा नक्की आहे की कोणाचाही नाश होईल, तर सर्व मनुष्याचे नाव. परमेश्वर या वस्ताद्वारे बाप्पा या कठीण परिस्थितीमध्ये देखील बापा जरी आधार्मिक लोकांमध्ये आम्ही बसत असलो, राहत असलो तरी देखील आम्ही आमचा जीव कसा विसवत असला तरी देखील आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगणं, तुझ्या प्रार्थना करणं, तुझ्या मंडळीत येणं, तुझी भक्ती आराधना करणं, आम्ही तुझी साक्षी सांगणं सोडलं नाही पाहिजे. तुझ्या आम्ही थांबलं नाही पाहिजे, आम्ही मागं पाहिलं नाही पाहिजे. हालेलुया. तरच आमचा या नाशापासून बचाव होईल. परमेश्वर वचनाद्वारे बाप्पा प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. बाप्पा आम्ही मुखाने कठण्याद्वारे चुकीचा शब्द निघाला असेल परमेश्वर क्षमा कर. बाप्पा वचनाद्वारे प्रत्येकाला